श्री स्वामी समर्थ. अधिक मास संपण्याआधी घरात आणा या 7 शुभ वस्तू. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना. हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेले दान, जप, पूजा आणि काही शुभ गोष्टीचे घरात आगमन विशेष फलदायी मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, अधिक मास संपण्यापूर्वी काही वस्तू घरात आणल्या तर घरातील नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. आज आपण अशा 7 महत्त्वाच्या वस्तू जाणून घेणार आहोत, ज्या घरात आणल्यावर सुख समृद्धी देतील. त्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास संपण्याआधी घरात आणा या 7 शुभ वस्तू. नंबर 1. तुळशीचे रोप. तुळस ही केवळ वनस्पती नाही, तर तिला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. घरात तुळस असणे अत्यंत शुभ असते. घरात तुळस असल्यास वातावरण पवित्र आणि प्रसन्न राहते. अधिक मासात तुळशीची पूजा करणे आणि तुळशीला गाईच्या तुपाचा दिवा लावणे म्हणजे शुभ मानले जाते. संपूर्ण अधिक महिनाभर तुळशीची दररोज तिला पूजा करा, तिला पाणी घाला आणि तिला रोज गाईच्या तुपाचा दिवा लावा. नंबर 2. शंख. बघा, संपूर्ण अधिक महिन्यावर घरात शंख वाजवणे अत्यंत शुभ असते. त्यामुळे अधिक महिन्यात संपण्याआधी घरात एक शंख आवर्जून घ्यावा. शंख वाजवल्याने घरात सात्विक लहरी निर्माण होतात. घरात शंख आणल्याने सकारात्मक ध्वनी निर्माण होते असे मानले जाते. सकाळी किंवा संध्याकाळी शंख वाजवल्यास घरातील वातावरण प्रसन्न होते. शंख हा समुद्रातील एक जीवाच्या कवचापासून तयार होणारा पवित्र धार्मिक पदार्थ मानला जातो. हिंदू पूजेमध्ये शंखाला विशेष महत्त्व आहे. पूजा, आरती, वस्तू आणि धार्मिक विधीमध्ये शंख वाजवला जातो. अनेक परंपरांमध्ये शंखाचा नाद शुभ मानला जातो. या शंखाच्या सामान्य 2 प्रकार पडतात. एक, दक्षिणावर्ती शंख धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो. हा शंख वाजवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तिसरा, मोरपंख. मोरपंखाला भगवान श्रीकृष्णाशी जोडले गेले आहे. अनेक जण मानतात की मोरपंख घरातील नकारात्मकता ऊर्जा कमी करण्यास ठेवला जातो. मोरपंख हे सौंदर्याचे प्रतीक आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. अनेक घरामध्ये पूजा देवघरात मोरपंख ठेवण्याची प्रथा असते. काही लोक परंपरेमध्ये मोरपंखामुळे काही सकारात्मक ऊर्जा आणि शांत वातावरण राहते असे मानले जाते. धार्मिक कथांमध्ये आणि चित्रामध्ये श्रीकृष्ण यांच्याशी मोरपंखाचे विशेष नाते मानले जाते. नंबर 4. चांदीचा शिक्का. अधिक मासात चांदीचा शिक्का घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते. चांदीचा लक्ष्मी शिक्का हा अनेक घरामध्ये पूजा आणि शुभ प्रसंगासाठी वापरला जातो. या शिक्क्यावर साधारणपणे देवी लक्ष्मी यांचे चिन्ह असते आणि तो समृद्धी, शुभत्व आणि धनाचे प्रतीक मानला जातो. धार्मिक परंपरेनुसार काही लोक नवीन घरात प्रवेश करताना किंवा सणाच्या वेळी चांदीचा लक्ष्मीचा शिक्का आणतात. काही जण तो देवघरामध्ये ठेवून पूजा करतात. दिवाळी, धनत्रयोदशी किंवा अधिक मासात काही कुटुंबामध्ये चांदीचा शिक्का आणला जातो. काही जण लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा पूजास्थळी ठेवतात. हे प्रामुख्याने श्रद्धा आणि कुटुंब परंपरेवर आधारित असते. काही लोक ते देवघरात ठेवतात आणि पूजेनंतर जपून ठेवतात. म्हणून जर तुम्हाला जमलं तर अधिक महिन्यात आवर्जून चांदीचा शिक्का खरेदी करा. नंबर 5. भगवान विष्णू किंवा लक्ष्मीची प्रतिमा. अधिक मास भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. त्यामुळे अधिक मासात भगवान शिव, विष्णू आणि माता लक्ष्मीचे एकत्रित सुंदर प्रतिमा आणून पूजन केले जाते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रतिमा अनेक घरामध्ये पूजास्थळी ठेवली जाते. धार्मिक परंपरेनुसार विष्णू हे पालनकर्ते आणि लक्ष्मी या धन, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. अधिक महिन्यात भक्ती, जप, दान आणि पूजेसाठी महत्त्वाचं मानलं जातं. पूजा करताना प्रतिमेसमोर दिवा लावला, फुले आणि तुळशी अर्पण करावी. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. नंबर 6. पितळचा किंवा तांब्याचा कलश. कलश हा हिंदू धार्मिक विधीमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पूजा, व्रत, गृहप्रवेश किंवा विवाह, नवरात्री आणि इतर शुभ कार्यामध्ये कलशाची स्थापना केली जाते. आपल्या परंपरेनुसार कलशाला मंगल, समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. कलश स्थापना करताना सामान्य कलशात स्वच्छ पाणी भरले जाते. धार्मिक मान्यतेनुसार कलशामध्ये विविध देवतांचे प्रतीकात्मक स्थान मानले जाते आणि यामुळे पूजा सुरू करण्यापूर्वी कलश स्थापना केली जाते. कलशाला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अनेक धार्मिक विधीमध्ये कलशाचा वापर केला जातो. त्यामुळे अधिक महिन्यात घरामध्ये कलश भरून ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 7. लेक जावयाला वाण देणे. लेक जावयाला वाण देण्याची परंपरा अनेक ठिकाणी सण, व्रत किंवा अधिक मासात पाळली जाते. वाण म्हणजे प्रेम, सन्मान आणि शुभेच्छाचे प्रतीक मानले जाते. सामान्यतः साडी किंवा कपडे, नारळ, फळे आणि मिठाई, हळद-कुंकू, तांदूळ, सुपारी, फुले, चांदीचे नाणे किंवा धार्मिक वस्तू, तुळस किंवा पूजेसाठी लागणारे साहित्य
अधिक मासाच्या संदर्भात काही कुटुंबामध्ये धार्मिक वस्तू, दानाच्या वस्तू किंवा पूजेसाठी साहित्य देण्याची परंपरा देखील आढळते. म्हणून अधिक मासात या गोष्टी आणणे किंवा करणे अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो, या गोष्टी धार्मिक श्रद्धा आणि परंपरावर आधारित आहे. तुम्ही यापैकी कोणतीही वस्तू आधीच घरात आणली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री लक्ष्मी माता नमः असे नक्की लिहा. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.